जिथला कॉर्पोरेट जिहाद उघड होत नाहीये, होणारही नाही, कारण पापी पेट का सवाल आहे. तिथे 17, 18, 20,000 रुपयाच्या नोकरीसाठी लोक मान खाली म्हणजे घालूनच काम करतात. असंख्य हिंदू पोरीबाळी या लांड्या विजारीतल्या हिरव्या सापांना जो काही दंश आहे ना, तो दंश सहन करत असतो. आणि हे सगळं समजून उमजून आपण काय करतोय, तर काहीच करत नाही. कारण हिंदू ही खरंच गांडू कौम आहे. धुरंधर पार्ट 1 मधला ओपनिंग सीन आठवतोय का तुम्हाला? कंधारच्या धावपट्टीवर अपहरणकर्त्यांनी उभं केलेलं आपलं विमान, एअर इंडियाचं IC-814. अजय सन्याल नावाच्या IB चीफला त्या विमानातला एक अतिरेकी जो हायजॅकर असतो, तो असं मागे कपाळावर मस्तकावर बंदूक लावून बोलतो, तो एक डायलॉग आहे खरं तर, की हिंदू बडी गांडू कौम आहे. आठवतो तुम्हाला? हिंदू बडी गांडू कौम आहे. हा डायलॉग आताच का आठवला मला, तर हिंदूंसारखे गांडू खरंच इतर कुठल्याही धर्मात नाहीत, याची खात्री पटावी अशा घटना हल्ली आपल्या सभोवताली घडताना दिसत आहेत. तर तो जो काही अतिरेकी होता, तो काही खोटं बोलला नव्हता, हे सिद्ध होतंय वारंवार. सध्या महाराष्ट्रात काय तर देशभरात आणि जगभरात जिथं जिथं मराठी माणूस राहतो, त्या प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्याची चर्चा आहे. म्हणजे ते कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा असं नाही. तिथे काय चर्चा आहे, नाशकात एकामागोमाग एक घडणाऱ्या घटना, एकामागोमाग एक घडणारे कांड. त्यातही खरात नावाचा तो जो बाबा होता, त्या बाबाच्या टेबल टेनिस अकॅडमीचा विषय तर खूप गाजला आणि तो अजूनही ताजा आहे. 20 रुपये पर क्लिप प्रमाणे बाजार गरम आहे त्याचा. इथल्या या नाशकातल्या एका IT कंपनीत जो काही प्रकार काल परवा घडलाय मुसलमान कर्मचाऱ्यांकडून, तो का घडला तर त्यांच्या वाढत्या संख्याबळानं तो करून दाखवलाय. त्यामुळे पुन्हा एकदा मान्य करावं लागतंय की होय, आम्ही हिंदू गांडूच आहोत. ही गांडूगिरी आमच्याच पिछवाड्यात घुसते आणि वाड्याचा पाडा कधी होतो ते आम्हाला आमचंच कळत नाही. उघडा डोळे बघा नीट, हेच एक त्रिकालबाधित सत्य आम्ही सातत्यानं घसा खरवडून तुमच्यासमोर मांडत असतो. तो याचसाठी की मुसलमान हे 2047च्या तयारीला लागलेत. तर काय आहे 2047ला, नाही का? काय सारखा बोलतो 2047. तर कसं आहे, आज आहे 2026 आहे समजा. मी आज 52 वर्षांचा आहे. त्यात माझी बायपास झाली 6-7 महिन्यांपूर्वी. अजून 21 वर्षांनी जर का मी जगलो वाचलो तर 73 वर्षांचा असेल. तोंडात दात नसतील, कमरेत वाकलेला असेल, आवाज फुटतो की नाही ते पण माहीत नसेल. माझे नित्यक्रम मलाच करता येत असतील का, हे देखील ठाऊक नाही. अजून 21 वर्ष आहेत हो अजून. आणि ते अजून म्हणजे 21 वर्ष जगण्याची शक्यता नाहीच आहे तसं बघायला गेलं तर. त्यामुळे कदाचित मला तो कयामत का दिन जो असेल ना, तो पाहायला मिळणार नाही 2047 मधला. ज्या दिवशी यवनांना अभिप्रेत असलेला गजवाय हिंद साकारलेला असेल या हिंदुस्थानात, तर मोदींना 2047 पर्यंत हिंदुस्थान संपन्न बनवायचं आहे, तर काहींना या देशातला हिंदुस्थान संपवायचा आहे. हा जो काही भूभाग आहे ज्याला हिंदुस्थान असं म्हणतात, त्या भूभागातला हिंदुस्थान संपवायचा आहे. आणि ही शर्यत आहे मित्रांनो, चढावड आहे एक प्रकारची. पण या शर्यतीत जिंकणार कोण, या चढावडीत सरस ठरणार कोण, या प्रश्नाचं उत्तर मेट्रोची भूमिपूजन, रेल्वेचं लोकार्पण, नव्या समृद्ध रस्त्यांचं जाळं आणि बंदरांचा विकास यातून मिळणार आहेत असं आपल्याला वाटतंय. कारण आपण विज्ञाननिष्ठ आहोत, सुशिक्षित आहोत, सारासार बुद्धीनं विचार करतो, वागतो. पण विध्वंसकारी मनोवृत्तीच्या जमातीकडून हिंदुस्थानातल्या हिंदूंना टाचेखाली आणण्याचा जो यवनी कावा खेळला जातोय ना, त्या काव्याची एक झलक आपल्याला काल नाशकातल्या एका IT कंपनीत पाहायला मिळाली. आणि त्यांच्या दृष्टीने 2047ला जे काय होणार आहे ते हेच असणार आहे. अर्थात हे भिकारचोट आजवर थुंक जिहाद, चाट जिहाद, खाट जिहाद, लव जिहाद, लँड जिहाद, पार्किंग जिहाद म्हणजे असल्या सगळ्या टुकार मार्गांनी हिंदूंना बाटवण्याची, त्यांना संपवण्याचे जे काही प्रकार होते ते करत होते. त्यात आता कॉर्पोरेट सेक्टरमधली लांड्यांची डेमोग्राफी वाढवून रितसर तिथंही कॉर्पोरेट जिहाद सुरू झालाय म्हणे. तर नाशिकमध्ये नेमकं
घडलंय काय हे आतापर्यंत तुमच्या कानावर आलेलं असेलच. म्हणजे हे काल दुपारपासून माझ्या मागे लागलेत लोक, की हे काय घडलंय बघा, हे काय घडलंय बघा. भारतात काही सेक्टर्समध्ये जाणीवपूर्वक मुसलमानांना प्रवेश दिला जात नव्हता यापूर्वी. पण सध्या त्या 70च्या दशकातल्या इंदिराप्रणीत सेक्युलरिझमपेक्षाही भयंकर असं सर्वसमावेशक सेक्युलरिझमवालं तत्व आपल्या सत्ताधाऱ्यांकडून वापरलं जातं, जे किती खतरनाक आहे याची प्रचिती वारंवार आपल्याला येत असते. आणि असं असतानाही आपण सबका साथ सबका विकास करत बसलोय. या सर्वसमावेशकत्वाचा जो काही एक आराखडा गोषवारा जो आहे ना, किंवा ही एक भावना आहे सर्वसमावेशकत्वाची भावना. या भावनेतून एका मुसलमानाला या ग्लोबल कंपनीनं टीम लीडर नेमलं होतं. असू दे बिचारा म्हणून. तिथून प्रकरण सुरू झालं. त्याने हळूहळू फक्त स्वधर्मीय त्या कंपनीत भरायला सुरुवात केली. ऑफिसमध्ये सुमारे 40 मुसलमान भरती झाल्यावर त्यांची दादागिरी इतकी वाढली की त्यांनी त्या कंपनीची जी काही HR होती त्या HRलाही जुमानायचं बंद केलं. तर संख्याबळाच्या आधारावर मुजोरी सुरू झाली. गल्लीबोळात नव्यानं बनलेले मोहल्ले आणि त्या मोहल्ल्यांनी आपल्या शहरांची बिघडवलेली डेमोग्राफी यावर आपण सातत्यानं बोलतो. पण हे जे काही लोण पसरत चाललंय ना, ते कुठवर पसरलं ते बघा. वाढलेला टक्का, मग काय शुक्रवारी ऑफिस कल्चरला अपेक्षित असा कॉर्पोरेट पोशाख घालायचा नाही, जाळीदार टोप्या घालून वावरायचं, डोळ्यात तो डार्क सुरमा वगैरे लावायचा, मग घोळक्यानं आपली संख्या दाखवायची. हिंदू कर्मचारी गेला की टपली मारायची, छळायचं त्याला, बळजबरीनं त्याला नमाज पढायला उभं करायचं, बसायला लावायचं, हिंदू मुलींना छेडायचं, देवी देवतांबद्दल हिणकस बोलायचं. असे फालतू प्रकार त्या कंपनीत सुरू झाले. यांचा यामागचा उद्देश एकच होता, तिथून हिंदूंना पळवून लावायचं कसंही करून, किंवा बळजबरीनं मग मुसल्ल्यांसारखं वागायला मजबूर करायचं त्यांना. यात मुसलमान मुली मागे नव्हत्या. तर तुम्हाला तर त्या मुलींची म्हणजे त्या एका जमातीची जी काही मानसिकता आहे, मग ते त्यातल्या मुली असतील, मुलं असतील, हे एकमेकांना कशा मदतनीस म्हणून वागतात. तर एक मुलगी सातत्यानं हिंदूंच्या भावना दुखावतील अशी वक्तव्य करणं, असं बोलणं, वागणं हे त्या कंपनीत सुरू होतं. आता तिला कोणी प्रत्युत्तर केलं की तिचा बाप थेट तक्रार करायला यायचा. तर हे सगळं नियोजन करून केलं जात होतं, जेणेकरून हिंदू कंटाळून ती नोकरी सोडून गेल्यावर तिथं यांना त्यांचेच भाईबंद भरता येतील, जाळीदार टोपीवाले. तर जनरली ऑफिसांमध्ये मुलींच्या घोळक्यात धार्मिक प्रथा परंपरांबद्दल चर्चा या होतच असतात. आता त्यातही आपल्या धर्माचा बडेजाव सांगणं, हिंदू धर्मातली प्रथा परंपरा कशी वाईट आहे तिची खिल्ली उडवणं, हे त्या लांडनकडून नित्यनेमाने व्हायचं. तर जेणेकरून हिंदू मुली आपल्या घरात आपल्या वडीलधाऱ्यांशी आपल्या हिंदुत्वाबद्दल किंवा आपल्या धर्माबद्दल, त्या धर्मातल्या प्रथांबद्दल मतभेद व्यक्त करायला सुरुवात करतील, वाद होईल त्यांच्या घरात, त्या आपसूक आपल्या कुटुंबांपासून दूर होतील. आणि असं झालं की मग त्यांना सहानुभूती दाखवून, अंजारून गोंजारून त्यांचा वापर उपभोगासाठी त्यांच्या पुरुष सहकार्याला करून देणं, हा या कॉर्पोरेट जिहादचा एक पॅटर्न होता. गजवा हिंदच्या चिंध्या कुठवर पोचल्यात याचा आता तरी अंदाज येतोय का तुम्हाला? नाशकात नेमकं या जिहाद्यांच्या अशा प्रयत्नांमध्ये एका मागासवर्गीय हिंदू मुलीचं धर्मांतर झालं आणि त्यामुळं प्रकरण चिघळलं. कंपनीकडे तक्रार वगैरे झाली, पण वर्करनी राजी खुशीनं घडल्याचं दाखवलं गेलं आणि त्यामुळे कंपनीचे हात बांधलेले होते. त्यांनी काही तक्रार केली नाही पोलिसात. मात्र सत्य समोर आणण्यासाठी मुलीच्या वडिलांनी पुढाकार घेतला आणि मग तक्रार झाली आणि मग सगळा मामला कायद्याच्या कक्षेत आला. यावरून एक लक्षात आलंय की पाकिस्तानातले ISI वाले जे तुमच्या आमच्याबद्दल समजतात ना, की तुम हिंदू बडी गांडू कौम हो, यात वाद नाही, खोटं नाही बोलत ते. कारण हे सगळं घडत असतं तुमच्या आमच्या सभोवताली, पण तुम्ही सजग नसता, आम्ही सजग नसतो. त्यामुळे होणार काय आहे, तर कोणत्याही क्षणी तुमच्या पोरीबाळी हातून गेल्याच समजा. कारण परिस्थिती भयावह होते आता आणि तुम्ही झोपेत आहात. हिंदू हा झोपलाय, झोपेचं सोंग घेऊन पडलाय, पांघरून घेऊन, असं बोललं जातं. पण हे किती दिवस चालणार आहे? एक मुसलमान सिस्टीममध्ये आला की तो आपला बनून राहील, या भ्रमातून बाहेर पडा आता. नाशिकचं कॉर्पोरेट जिहाद हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. मी जे सातत्याने बोलत आलोय ना, म्हणजे बोलतोय ना, की तेव्हाच कामाला लागले, केव्हाच कामाला लागले. अगदी योजनाबद्धरित्या सर्वत्र आपली संख्या वाढवत आहेत. खास करून ज्या कंपन्या हिंदुत्वासाठी योगदान करतात ना, तिथं ते नियोजनबद्ध पद्धतीनं घुसखोरी करणं त्यांचं सुरू आहे. नाशकात हेच घडलं. TCS सारखी कंपनी ही त्यांच्या रडारवर आली. यांची मोडस ऑपरेंडीच आहे
कमी पगारावर काम करायची तयारी दाखवून शिरकाव करायचा कुठल्याही कंपनीमध्ये आणि नियोजनबद्ध पद्धतीनं संख्या वाढवत न्यायची आपल्या लोकांची. आणि मग या लोकांना काम देणाऱ्या ज्या कंपन्या आहेत ना, त्यांनी अधिकाधिक खरं तर जागरूक राहायला हवं आहे. नाहीतर सगळंच अवघड आहे. कमी पगारात येतोय म्हणून घेतला ठेवून, तो कोण आहे ते बघा की आधी. मित्र, अशाच एका कंपनीचा एक रिपोर्ट मला वाटतं महानगरपालिका निवडणुकांच्या आधी पुढे मागे आला होता. आपण त्यावर एक व्हिडिओही बनवला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणजे टिस यांचेच भाईबंद आहे TCS वाल्यांनी. तर या एजन्सीनं बनवलेला रिपोर्ट होता. ओला, उबेरपासून ब्लिंकिट, स्विगी, झोमॅटो ते जस्ट डायलवरून मागवलेल्या कुठल्याही सर्व्हिसेस, अर्बन क्लॅप असो की अजून कुणी, प्लंबर, सुतार, वायरमन, गॅस, मसाजवाला, हा तो चिवडा, लसूण, कांदा, मिरची, अशा ज्या सगळ्या रोजच्या आपल्याला रोजमर्रा की जिंदगी म्हणजे लागतं ना आपल्याला, त्या सगळ्या सेवांमध्ये हे हिरवे साप घुसलेत. काहीही ऑर्डर करा, डिलिव्हरीला कोणीतरी मोहम्मद, इस्माईल, युसुफ नाहीतर याकूब येतो. ओला, उबर म्हणजे दुसरं इस्लामाबादच झालंय. दुसरे हिंदू नावाचे ड्रायव्हरच नाहीत, सगळे ड्रायव्हर कटपीस. तर मराठी माणसाला नोकऱ्या मिळत नाही म्हणून मराठी माणसांचा कैवार घेणाऱ्या राजकीय पक्षांना राग येतो. आता मग ते आंदोलनं करतात आणि मग त्या आंदोलनाच्या बदल्यात मतं मागतात. पण एकाही मराठी माणसाला, रादर एकाही हिंदूला या लसणीजांच्या मक्तेदारीला आव्हान देत त्या व्यवसायात उतरवलं का नाही जात या पक्षांकडून? का नाही येत असे काही सेमिनार्स घेत, वर्कशॉप घेत? हेही उद्योगधंदे शिकून घ्या मराठी माणसांनी आणि त्यांना कसं काम मिळणार नाही ते मी बघतो. असा एखादा कोण हात वर करून का बोलत नाही? शॉल बिल अशी घेऊन बोलावं, गरज आहे अशा माणसाची. कारण असे शॉल घेऊन हात वर केलेले जे होऊन गेलेत ना नेते, त्यांना आजही आम्ही आदरानं नमस्कार करत असतो. मराठी माणूस, मीच काय सगळेच. मग यांनी आता असा हात वर करून जर मराठी माणसाला जर नोकरी धंद्याला कामाला लावलं ना, आयुष्यभर यांची गुलामी करावी लोकांनी, मराठी माणसाने. पण ते होणार नाही यांच्याकडून. कळलं ना? होतंय काय तर, ते पूर्वी काय म्हणायचे की हा अब्दुल पंक्चरवाला. ही जमात म्हणजे काय? अब्दुल पंक्चरवाला. ही पंक्चरवाली गँग आहे म्हणायची. आता तर ते अब्दुल पंक्चरवाला कॅटेगरीतून बाहेर पडत पडत हळूहळू सगळं ऑपरेशनल जे फील्ड जे आहे ना, ते पूर्ण फील्ड बळकावत सुटलेत. नाशकातल्या TCS सारख्या कॉर्पोरेट कंपनीत जर हे आपलं वाढतं संख्याबळ वापरून हिंदूंना नामोहरम करू शकत असतील, तर अशा अनेक अनाम, गुमनाम, अज्ञात कंपन्या आपल्या महाराष्ट्रात आहेत, मुंबईत आहेत, उपनगरात आहेत. म्हणजे आमच्या वसई विरारपासून सगळ्या त्या तो फॅक्टऱ्यांचा जो इलाका आहे तिथे, जिथला कॉर्पोरेट जिहाद उघड होत नाहीये, होणारही नाहीये. कारण पापी पेट का सवाल आहे. तिथे 17, 18, 20 हजार रुपयाच्या नोकरीसाठी लोक मान खाली म्हणजे घालूनच काम करतात. असंख्य हिंदू पोरीबाळी या लांड्या विजारीतल्या हिरव्या सापांना जो काही दंश आहे ना, तो दंश सहन करत असतात. आणि हे सगळं समजून उमजून आपण काय करतोय? तर काहीच करत नाही. कारण हिंदू ही खरंच गांडू कौम आहे. राज्यातल्या हिंदुत्ववादी पक्षांचं प्राबल्य असणाऱ्या, असं म्हटलं जातं, मी असं मानत नाही, राज्यातल्या हिंदुत्ववादी पक्षाचं प्राबल्य असणाऱ्या सरकारच्या नाकावर टिचून हे लांडगे आमच्या माय भगिनींच्या अब्रूचे लचके तोडणार असतील ना, तरी असल्या सरकारला काय चाटत बसायचं आपण? कालपासून हा प्रश्न सतावतोय मला की खरंच आपण इतके गांडू आहोत का? हाच प्रश्न जर तुम्हालाही पडत असेल ना, तर कमेंटमध्ये तुमचा नंबर जरूर लिहा. या तमाशांकडे उघड्या डोळ्यांनी बघत बसण्यापेक्षा यावर काहीतरी जालीम उपाय करता येतोय का हे आपल्याला शोधायला लागणार आहे आता. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव यापुढे तोंडून बाहेर पडताना मनाला जर आतमध्ये लाज वाटत असेल ना आमच्या नामर्द असण्याची, तर मग तो मराठा कसला? शिवशंभू विचारांचं बाळकडू प्यायलेला मराठी माणूस इतक्यात विझला कसा, बुजला कसा? त्याला फक्त राजकारण्यांच्या लंगोटाचा वास घेण्यातच रस उरलाय की काय? की या लंगोटाला हात घालण्याची धमक त्याच्यात अजून शिल्लक आहे? हे तपासायची वेळ आली हो आता. तर 10 मिनिटांचा व्हिडिओ करून शांत बसणं, लोकांना म्हणायचं उठा जागे व्हा, पण आपण पुढच्या क्षणी राजकीय धुनी धुवायला मोकळं व्हायचं, हे आता बस झालं. किमान माझ्याबद्दल म्हणतोय मी. काहीतरी ठोस करायचंय, त्यात तुमची साथ हवी आहे. एक हिंदू म्हणून, छत्रपतींचा मर्द मावळा म्हणून असाल तयार तर यासोबत कमेंट करा. आता भिडूनच जाऊया आपण. काय व्हायचं ते होईल, जे होईल ते पुढचं पुढे बघू.
तोताच थांबतो, पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या. आजूबाजूला लांडग्यांचे कळप फिरतायत आणि ते दिसतायत, तेव्हा खरंच काळजी घ्या आणि अभिमानानं, आत्मविश्वासानं बोलायला तयार राहा, की होय, आम्ही हिंदू आहोत आणि आम्ही हिंदू गांडू नाही.